भिवंडी तालुक्यातील कळंबोली गावचे सुपुत्र तसेच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नाना बांगो ठाकरे यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच त्यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साही वातावरणात संपन्न. या शुभप्रसंगी त्यांना या सेवापूर्ती सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक तसेच नातेवाईक, मित्रपरिवार या शुभप्रसंगी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. उपस्थित सर्वांच्या वतीने सत्कारमूर्ती नाना बांगो ठाकरे यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे व त्यांना यावेळी ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे सत्कारमूर्ती नाना बांगो ठाकरे व समस्त ठाकरे परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले. तसेच या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त त्यांच्या मुलांच्या वतीने अर्थात समस्त ठाकरे परिवाराच्या वतीने ॲक्टिवा मोटरसायकल म्हणून गिफ्ट देखील यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे या शुभप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांसाठी उत्तम अशी जेवणाची देखील सोय समस्त ठाकरे परिवाराच्या वतीने करण्यात आली होती. तर चला पाहूया काही क्षणचित्रे.
महानगरपालिकेमध्ये 1989 मध्ये सफाई कामगार म्हणून कामाला लागलो. त्याच्यानंतर मग स्वच्छता निरीक्षक आरोग्य SI म्हणून, नंतर स्वच्छता निरीक्षक म्हणून प्रभारी काम केलेले. काम करत असताना प्रभागामध्ये महापालिकेमध्ये कोणतेही कर्मचारी असो किंवा अधिकारी असो यांच्याशी सन्मानाने वागलेले आहे आणि अधिकाऱ्यांनी मला सन्मानाने वागणूक दिलेली आहे आणि कर्मचारी माझ्याशी चांगले लागले. त्यामुळं माझी महापालिकेत कोणत्याही प्रकारची तक्रार वगैरे नाही आणि कोणीही काम सांगितलं तरी ते मी सहजपणे करू शकत होतो, सहकार्य करत होतो त्यांना. आणि माझे आम्ही चौघे भाऊ आहेत आणि तिघेजण महापालिकेत कामाला आहे. वडील शेतकरी आहेत, आई वडील शेतकरी. आई अजून माझी हयात आहे, जवळजवळ 95 वर्षाची हयात आहे. परंतु आमचं कुटुंब हे तो एकनिष्ठ आहे. संपूर्ण कोणताही कार्यक्रम असो काय असो तर संपूर्ण कुटुंबामध्ये आपण प्रेमाने राहतो. त्यामुळे इज्जतप्रमाणे आम्ही वागत आहे आणि लोकही आम्हाला इज्जत देतात. मला माझे मिसेस आणि आई वडिलांची, भावांची पण सगळ्यांनी आम्हाला साथ दिली. किती वर्ष तुम्ही सेवा केली? एकूण 36 वर्षे सेवा केलेली आहे आणि नंतर 1 वर्ष बाकी होतं, मी स्वच्छ निवृत्ती घेतली. या पुढचा आता प्रवास आपला कशा प्रकारे, काय विचार केला? याचा पुढचा प्रवास म्हटलं म्हणजे एक शाळा आहे आमची, इंग्लिश मिडियम शाळा. तिथं त्या शाळेमध्ये सहकार्य करायचं, गरीब लोकांना काही मदत असेल ते करायचं आणि कोणी एखादा शेती करायची, फक्त शेती करायची. आणि एखादा व्यक्ती जर कोणी आडून समाज का असेल तर त्याला सहकार्य करायचं. इथे कार्यक्रमासाठी जे अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आणि मान्यवर आले त्यांचे संपूर्ण सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद.